निमित्ताने महाराज अखंड हरिनाम सप्ताह 179 श्री क्षेत्र धनगरवाडी या ठिकाणी एकदम असा उत्साहामध्ये प्रारंभ चालू आहे त्याचा। आज सप्ताहाचा 5वा दिवस असल्या कारणाने आम्ही राहत्याला आल्यावर ओळखू बरं तुम्हाला, राहत्याला आल्यावर तुम्हाला ओळखू। या निमित्ताने कळवण्यात येते की सोमवारी एकादशी निमित्त खिचडीचा महाप्रसाद करण्यात आलेला आहे। तसेच मंगळवारी बुंदीचा महाप्रसाद सर्व भाविकांना देण्यात करण्यात आलेला आहे। यासाठी आमच्या सर्व स्वयंसेवकांनी जवळपास 8 ते 10 हजार स्वयंसेवक तैनात करण्यात आलेले आहे। आमच्या सप्ताह कमिटीकडून शेवटच्या दिवशी 1 तासामध्ये सर्व लाखो भाविकांना एकाच वेळेस प्रसाद देण्याचे नियोजन या पंचक्रोशीच्या वतीने करण्यात आलेले आहे। पंचक्रोशी या पावनभूमीमध्ये मोठ्या उत्साहात पार पडत आहे व सर्व भाविक भक्त या सप्ताहात मोठ्या उत्साहाने दररोज ही लाखोच्या संख्येने ही उपस्थिती देत असून सर्व वारकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे। दररोज किमान लाखोंच्या वरती भाविक भक्त आमटी भाकरी या प्रसादाचा लाभ घेत आहे। आता शेवटच्या दिवशी यापुढे एकादशी सोमवार व मंगळवारी काल्याचे कीर्तन होणार असून त्यावेळेस भाविक भक्तांचा आकडा हा 15 ते 20 लाखाच्या दरम्यान जाण्याची अशी शक्यता वर्तवली जात आहे। या शेवटच्या दिवशी काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी बुंदीचा व चिवड्याचा महाप्रसाद हा सर्व भाविक भक्तांना सप्ताह कमिटीच्या वतीने हा एकदम नियोजनबद्ध हा पुरवण्यात येणार आहे। हरिनाम सप्ताह धनगरवाडी पंचक्रोशीमध्ये आलेल्या सर्व भाविक भक्तांचे आमच्या पंचक्रोशीच्या वतीने सहर्ष स्वागत करण्यात येत आहे। आज सप्त्याचा 5वा दिवस आहे। आज आणि उद्या आमटी भाकरीचा प्रसाद भाविकांना मिळणार आहे। पंचक्रोशीतून सर्व गावातून
भाकरीचा मोठ्या प्रमाणावर भाकरीचा प्रसाद येत आहे. भाविक भक्तांनी त्याचा आनंद घ्यावा अशी धनगरवाडी पंचक्रोशीच्या वतीने विनंती करण्यात येत आहे. तसेच आमच्या सप्त्यामध्ये वाकडी, दिघी, चितळी, जळगाव सर्व पंचक्रोशीतून स्वयंसेवकांची प्रचंड अशी सेवा देण्याचे काम चालू आहे. त्याच पद्धतीने अनेक शाळेतील विद्यार्थी आमच्या सप्त्यामध्ये सेवा देण्याचे काम करीत आहे. सर्व भाविकांना विनंती आहे की सर्वांनी शिस्तीचे पालन करून या कुंभमेळ्याचा आनंद घ्यावा.